नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील भीमवाडी व खडकाळी परिसरात गेल्या महिनाभरापासून गटारीचे बॅक वॉटर घरामध्ये येत असल्याने नागरिकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे। त्या भागातील झोपडपट्टी वस्तीतील अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी तुंबून राहत असल्याने गरीब नागरिकांना त्याच पाण्यात राहावे लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार घरात साचलेल्या गटारीच्या पाण्यातच लहान मुलांना झोपावे लागते, दिवसभर त्याच वातावरणात राहावे लागते, तसेच त्याच ठिकाणी स्वयंपाक करून अन्न ग्रहण करावे लागत आहे। त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। मागील महिनाभरापासून नागरिक या परिस्थितीत जीवन जगत असून प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाहीये, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे। दरम्यान शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे दावे केले जात असताना दुसरीकडे चांगले रस्ते फोडून नवीन खड्डे करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। स्मार्ट सिटी महानगरपालिका तसेच आमदार निधीतून सुरू असलेल्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव असून महापालिकेत बेबंदशाही माजल्याची टीका करण्यात आली आहे। या भागातील गटारीच्या पाण्याचा व रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर नाशिककरांच्या तीव्र संतापाला महापालिका अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी काँग्रेस पक्षनेते राजेंद्र बागुल यांनी दिला। तसेच या परिसरात पीडब्ल्यूडी व महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करून निकृष्ट कामकाज करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे। या प्रभागाकडे पूर्ण दुर्लक्ष होतं लोकप्रतिनिधींचं। आता महाराष्ट्र प्रदेश नाशिक काँग्रेसचे सचिव बाळासाहेब बागुल नाना हे आपलं म्हणणं मांडतील। थोडक्यात बोला ना। 25,000 कोटी रुपयाचा जुमला करण्यात व्यस्त झालेले अधिकारी, मग ते सिटी इंजिनियर असो नाही तर इतर अधिकारी असो किंवा आयुक्त असो, गावाचा विकास करायला निघाले। गावात खूप मोठा विकास चालू आहे, अब्जावधी रुपये खर्च करतायत। अरे इथे गाव माहिती आहे का तुम्हाला कुठे? ही माणसं राहतात, माणसं ही माणसं आज 15-20 दिवस झाले घाण पाण्यामध्ये घरात त्यांच्या राहत आहेत। त्यांची कच्ची पिल्लं ही अशी त्याच्यात जेवतायत, खातायत, आंघोळ करतायत। त्यांना तिथे स्वयंपाक करायला जागा नाहीये, झोपायला जागा नाहीये। आणि अशी परिस्थिती जर कोणी केली असेल तर हे फक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेली आहे। हो, ठासून सांगतोय, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी केलेली आहे। ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांचा मिलाप झाला आणि चुकीचे कामं केले गेले आणि त्याच्यामुळे आज हे बॅकवॉटर जे आहे घराघरामध्ये, आज इथे संडास बांधून ठेवला। गावात तुम्ही हागणदारी मुक्त हे शहर करू शकले नाही आणि चालले स्मार्ट सिटी आणि कौतुक करायला आणि मोठमोठ्या गप्पा मारायला। या स्मार्ट सिटीला नळाचं कनेक्शन देऊ नाही शकले 30 वर्षामध्ये तुम्ही। आज तिथे सीट सर्व उकडले गेलेले, तिथे दरवाजे नाहीये। आया बहिणी उघड्या संडासामध्ये संडास करायला जात आहेत, रस्त्यावर बसतायत आणि तुम्हाला काही लाज लज्जा नाही? ते तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तिथे लाईट देऊ शकत नाही, इथे घराघरामध्ये पाणी चाललेले आहे, ते तुम्ही थांबवू शकत नाही। आणि म्हणून धिक्कार करतो या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या, या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या। मग तो सिटी इंजिनियर असो किंवा पाणी पुरवठा अधिकारी असो किंवा ड्रेनेजचा अधिकारी असो, या महापालिकेचाच धिक्कार आहे। अरे नका रे इतकं पाप करू, इतक्या भ्रष्टाचारात तुम्ही डुबून जाल, हे कुठे फेडाल? या गोरगरिबांचा हाताळताट घेऊ नका। नुसतं तुमचं हे जे जुमला चाललेला आहे ना, या जुमल्यामध्ये तुम्ही अडकाल, फसाल आणि मग तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही। ताबडतोब जर या घरांमधलं जर पाणी आज जर निचरा झालं नाही या 4 दिवसात, तर इथले अंडे भरून आम्ही तुम्हाला त्या अंड्याने तुम्हाला महापालिकेत आंघोळ घालणार, एवढं मात्र खरं आहे। आणि म्हणून या भ्रष्ट कामाची चौकशी झाली पाहिजे। त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना वट्टीवर आणलं पाहिजे। कोण ठेकेदार आहेत ते? काय एवढा गुरमीत आहे? कुणी आमचं काही करू शकणार नाही। याचे त्याचे नाव सांगून या गोरगरिबांना तुम्ही फसवताय का? दमदाटा देत आहेत का? तुमची दमदाटा करत नाही, कारण ही जनताच मालक आहे आणि तुम्ही नौकर आहात हे विसरू नका। आणि म्हणून त्यांना जर त्यांचे जी सेवा आहे ती तुम्हाला पुरवावीच लागेल आणि ती ताबडतोबीने पुरवा, नाही तर रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।